पार्टनर भाग 2. खरं सांगू का आबा, मला या मुलांची खूप चिंता वाटते. आपण लग्न ठरवलं आहे खरं, पण दोघेही सतत भांडत असतात. कधी कधी तर वाटतं हे लग्न आपण त्यांच्यावर लादून चूक तर नाही ना करत. भाऊ काका बोलत होते. तुझं म्हणणं पटतंय मला भाऊ, पण सगळं ठीक होईल. आपलं लग्नही आपापल्या आईवडिलांनी ठरवलं की नाही, काय वाईट झालं. भांडून भांडून दमले की लागतील प्रेम करायला. हसत हसत आबासाहेबांनी भाऊंची चिंता दूर केली होती. ते पुढे बोलू लागले. बरं, पुढच्या महिन्यात दिवाळीत आपण पूजा करतो ऑफिसमध्ये, आहे ना लक्षात? शिवाय स्टाफला मिठाई गिफ्ट्स घ्यावे लागतील. मी ठरवलंय यावर्षी ही जबाबदारी गौरी आणि मल्हारवर टाकायची. कामाच्या निमित्ताने का होईना बाहेर फिरणं होईल, एकमेकांची मनं जाणून घेतील. भाऊंना सुद्धा ही आयडिया मनापासून पटली. या शनिवारी गौरी ऑफिसला आली की दोघांना पाठवून देऊ बाहेर, असं ठरलं. गौरीच्या ऑफिसमध्ये इथे आज गौरीचं पहिलं प्रेझेंटेशन होतं, तेही फॉरेन क्लायंटसमोर. विक्रांतने तिचं प्रेझेंटेशन पाहिलं. खूप छान बनवलं होतं तिने. कॉन्फरन्स रूममध्ये जसजसे बॉस व फॉरेनर येऊ लागले तसतसं गौरीला धडधडू लागलं. तशी ती बोल्ड होती, पण आज तिला भीती वाटत होती. ती थोडी नर्वस झाली होती. 5-1 मिनिटात आपण सुरू करू, तोपर्यंत तुम्ही मिस्टर विक्रांतबरोबर प्रेझेंटेशनचं डिस्कशन करून घ्या, तिच्या बॉसने सांगितलं. हो म्हणत ती विक्रांतशी डिस्कस करायला उठली, पण तो फोनवर बोलत होता. तेवढ्यात तिचाही फोन वाजला. सकाळी सकाळी या मल्हारचं काय काम आहे, असं म्हणत वैतागत तिने फोन उचलला. बोल पटकन, मला मीटिंग अटेंड करायची आहे, ती म्हणाली. सॉरी, पण तुझ्याशी मला महत्त्वाचं बोलायचं होतं, संयोगिताबद्दल, तो म्हणाला. तू वेडा आहेस की काय? मला इथे टेन्शन आलं आहे, माझं प्रेझेंटेशन आहे आणि तुला हे काय नवीन सुचतंय? तुझं काहीतरी भलतंच असतं भलत्या वेळेस, ती चिडून बोलू लागली. ओ आय एम सॉरी, चुकीच्या वेळी फोन केला. पण तू काळजी कशाला करतेस ग, सगळं ठीक होईल. हे बघ, मी तुला एक मंत्र देतो. भीती वाटली, टेन्शन वाटली की हा मंत्र जपत जा, तुझी सगळी कामं व्यवस्थित होऊन जातील बघ. नीट ऐका मंत्र. नको जिनी, नको चिराग, नको कोणता चमत्कार. प्रॉब्लेम असला की प्रकट होऊ दे फक्त दी ग्रेट मल्हार. तथास्तु कन्ये. हे बोलून तो हसत सुटला. तो हे सारं इतक्या गमतीदार पद्धतीने म्हणाला की एवढ्या टेन्शनमध्ये सुद्धा तिला हसू आलं. गंमत म्हणून तो मंत्र पुन्हा तिने बोलून पाहिला आणि खरोखरच तिला रिलॅक्स वाटलं. सरांनी कॉन्फरन्समध्ये आत बोलावलं आहे असं पिऊन निरोप घेऊन आला तेव्हा ती उठली. प्रेझेंटेशन तर उत्कृष्ट झालं, पण जेव्हा तिला काही प्रश्न विचारले तेव्हा मात्र ती गडबडली. पण त्यावेळेस विक्रांतने त्या प्रश्नांची अशी उत्तरं दिली की सगळे चाट पडले. गौरीसुद्धा त्याच्या हुशारीवर इम्प्रेस झाली होती. लंचमध्ये सगळ्यांसमोर त्याचं कौतुक करून ती थकत नव्हती. थँक्यू विक्रांत, तू त्यावेळेस विचारलेल्या प्रॉब्लेमला सोल्युशन्स दिलीस आणि मला सपोर्ट केलंस, तिने मनापासून त्याचे आभार मानले. नुसतं कोरडं थँक्यू नको आहे, संध्याकाळी कॉफी ट्रीट द्यावी लागेल, विक्रांत म्हणाला. कबूल कबूल, अगदी कबूल. तिलाही त्याच्या मनात आणि आयुष्यात एंट्री करायचीच होती की. कॉफी कॉर्नरमधून निघाल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत गौरी विक्रांतचाच विचार करत होती. त्याचं बोलणं वागणं किती सॉफिस्टिकेटेड आहे. त्याच्या बोलण्या वागण्यात एक ॲटिट्यूड आहे, स्टेटस आहे, क्लास आहे. हाच आपल्याला शोभून दिसेल. त्या मल्हारला कसं काय पसंत केलं बाबांनी काय माहीत. विक्रांत ज्या मोकळेपणाने बोलत होता त्यामुळे ती अधिकच कॉन्फिडंट आणि कम्फर्टेबल झाली होती. गौरी, मला विक्रांत नाही म्हणायचं, विकी म्हणायचं. जवळची लोक मला विकीच म्हणतात. किती सहजपणे तिला त्याने जवळ केलं होतं. किती रिस्पेक्टफुली बोलतो हा मुलींशी. म्हणूनच विक्रांत नाही तर मुलीच ह्याच्या मागे मागे असतात. आणि आता आपणही. पण आपली गोष्ट मात्र निराळी आहे. त्यालाही आपण आवडतो. अख्खा लेडी स्टाफ विक्रांत नावाच्या मॅग्नेटभोवती मंडारत असतो, एक संयोगिता सोडली तर. ही संयोगिता पण एक वेगळंच रसायन आहे. तिला या मल्टीनॅशनल कंपनीत जॉब कसा मिळाला याचंच गौरीला आश्चर्य वाटत होतं. संयोगिताला अशी फॉरवर्ड स्मार्ट मुलं आवडतच नाही. तिला नवराही अगदी टिपिकल हवा, घरंदाज राजेशाही, तिला राणीसारखा ठेवणारा. तिची स्वप्नही वेगळीच होती. अगदी पारंपरिक पद्धतीने तिला लग्न करायचं होतं. पालखीतून तिची बारात निघायला हवी होती. तिचं म्हणणं असं की बायकांची जागा नवऱ्याच्या मिठीत नाही तर मुठीतच हवी, म्हणजे दोघांचा मान राहतो. काय तरी एकेकाचे विचार आणि स्वप्न असतात. पण असं असेल ना तर हा ऑर्थोडॉक्स मल्हार संयोगितासाठी एकदम परफेक्ट मॅच आहे. त्यालाही अशी आज्ञाधारक, हांजी हांजी करणाऱ्या, अहो ऐकलत का टाईप मुली खूप आवडतात. या दोघांचं जुळायला हवं, मज्जा येईल. त्या दोघांची भेट घडवण्यासाठी एकदा गौरीने संयोगिताला ऑफिसमध्येच बोलावलं. त्या निमित्ताने का होईना दोघांची भेट होईल, गप्पा होतील. यांचं जुळलं की आपणही मोकळे. संयोगिता येणार म्हणून मल्हार पण खुश होता. लंच आधी तो फ्रेश व्हायला गेला.
त्याने आज छान मरून चेक शर्ट घातलं होतं. त्याने शर्ट पुन्हा इन केलं, केस विंचरून सेट केले, थोडासा डिओसुद्धा स्प्रे केला. शिट्टी मारत स्वतःच्या सौंदर्याला स्वतःच दाद दिली. बाहेर पडताना त्याने पाहिलं संयोगिता आली होती. ती त्याच्याच केबिनमध्ये चालली होती. जाऊ दे हिला, आपण 1-2 मिनिटानंतर जाऊ, तो पुटपुटला. केबिनमध्ये गौरी संयोगिताची वाट पाहतच होती. ती आली तेव्हा दोघींचं हायबाय झालं. संयोगिता काही गप्पा मारणार, काही बोलणार, तेवढ्यातच बाजूच्या केबिनमधून भाऊंच्या व आबा काकांच्या हसण्याचा आवाज गौरीला ऐकू आला. गौरीने लगेचच कान सन्मायकाला लावले. मल्हारकडून एवढ्या दिवसात बाकी काही नाही, तर ही गोष्ट ती निश्चितपणे शिकली होती. आवाज येत होता, दिवाळी झाली की आपण साखरपुडा उरकून घेऊ भाऊ. आबासाहेब बोलत होते. गौरीच्या अशा विचित्र वागण्याचं संयोगिताला आश्चर्य वाटलं. ही चोरून काय बरं ऐकत असेल असं तिला वाटलं. आबा काका आणि बाबा अजून काय बोलतायत हे ऐकण्यासाठी गौरीने आणखीनच कान टवकारले. तेवढ्यात मल्हारराव आत शिरले. गौरीचं लक्ष नाही हे पाहताच डोक्यात टपली मारायचा मोह त्याला आवरला नाही. अगदी संयोगिता समोर असतानाही. ते पाहून संयोगिता घाबरून उभीच राहिली. आपल्यावर अनपेक्षित हल्ला झाला आहे हे कळल्यावर गौरी खूप भडकली. पाठीत खंजीर खूप असतोस का रे भित्री भागूबाई, हिंमत असेल तर समोरून वार कर, असं म्हणत तिने पेपरवेट उगारला. तितक्यात संयोगिता जोरात किंचाळली. तिने मग तो पेपरवेट खाली ठेवला. तितक्यात मल्हारने तिला डोळे चकणे करून चिडवलं. आता मात्र तिचा राग अनावर झाला होता. तिच्या हातात जे काही मिळेल ते तिने उचललं. तिच्या हातात लंच बॉक्सची बॅग आली. ती फेकून मारायला तिने उचलली आणि तेवढ्यातच आबासाहेबांची केबिनमध्ये एंट्री झाली. हे काय चाललंय, त्यांनी रागाने विचारलं. तिला काय बोलावं ते सुचलं नाही पटकन. मल्हारने तिची बाजू सावरत म्हटलं, काही नाही आबा, भूक लागली असेल तिला म्हणून. पण इतक्या वर का उचलतात बॅग कोणी, न राहून आबांनी विचारलं. वर ना, नेहमीच उचलते ती तशी. जेवायच्या आधी लंच बॉक्स वर धरते, देवाची प्रार्थना करते, मग जेवते. तो काय बोलत होता खरं तर त्यालाही कळत नव्हतं. पण गौरीनेही त्याच्या बोलण्याला दुजोरा दिला. तेव्हा त्यांना विश्वास वाटला. असं? असू द्या असू द्या, आम्ही वेगळ्या कामासाठी आलो होतो. मल्हार, तुम्हाला ती फाईल दिली होती ती पूर्ण केलीत का, आबासाहेबांनी विचारलं. नाही म्हणजे गौरी करणार होती ती फाईल. त्याने गडबडीत गौरीवर नाव घातलं. कानाला काहीतरी खटकल्यासारखं झालं असं वाटून आबासाहेब बोलू लागले. मघापासून पाहतोय तुम्ही अरेतुरे करताय त्यांना. आता त्यांना अरेतुरे नाही करायचं. आपल्याकडे अहो जाहो म्हणायची पद्धत आहे. विसरलात की काय, का आठवण करून द्यायला हवी. मल्हारने चुकलो चुकलो असं म्हणत जीभ चावली. नाही आबा, तोंडातून चुकून निघून गेलं. मल्हार पुढे बोलू लागला. म्हणजे मी दिली आहे त्यांना फाईल. चेक करून झाली की लगेच आणून देतो तुमच्या केबिनमध्ये. आणि गौरीकडे पाहतो म्हणाला. गौरी, तुम्ही बसा ना, बघून घ्या फाईल. आपल्या खुर्चीत तिला बळेबळे बसवत मल्हार म्हणाला. तीही मग लंच बॉक्सची बॅग खाली ठेवत खुर्चीवर बसली. फाईल चेक करून मी देते याच्याकडे, सॉरी ह्यांच्याकडे. आबा मंद मंद हसले. त्यांनी विचारलं, बाकी काम कसं चाललंय. मल्हार म्हणाला, हो आबा, गौरीचं काम म्हणजे एकदम परफेक्ट. बोलताना त्या इतकं गोड, मधाळ आणि आदरयुक्त बोलतात की समोरचा माणूस एकदम इम्प्रेसच होऊन जातो. तिचं खोटं कौतुक करताना मल्हारला आतून प्रचंड त्रास होत होता. पण सध्या त्याचा नाईलाज होता. हा एक शेर तर दुसरी 1.25 शेर. पटकन गौरीही बोलू लागली. छे काका, माझं काही क्रेडिटच नाही. उलट हेच मला अनेक गोष्टी समजावून सांगतात. माझं काही चुकलं तर प्रेमाने नीट समजून घेतात. या मल्हारचं अजून कौतुक केलं तर आपली जीभच फाटेल की काय, असं तिला वाटलं. तेवढ्यात आबांचं लक्ष संयोगिताकडे गेलं. संयोगिताकडे पाहून ते म्हणाले, तुम्ही त्या दिवशी सुद्धा आला होतात ना ऑफिसमध्ये. ती पटकन उठली. हो म्हणत तिने वाकून नमस्कार केला. त्यांनीही तिला भरभरून आशीर्वाद दिला. ते सगळं पाहून मल्हारला आतून गुदगुल्या होत होत्या. आबा जाताच मल्हारने गौरीला दंडाला पकडलं आणि खसकन ओढलं. ए चल उठ, आली मोठी माझ्या खुर्चीवर बसायला. तिनेही तेवढ्याच जोरात त्याला ढकललं. मघासचा राहिलेल्या नाटकाचा अंक पुन्हा सुरू झाला. संयोगिता नावाच्या एकुलत्या एक प्रेक्षकाला भोवळ यायची तेवढी बाकी राहिली होती. त्यानंतर तिनेच मध्यस्थी केली आणि मग जेवणं कशी बशी पार पाडली. संयोगिताबरोबरचा वेळ मात्र मल्हारने मस्त एन्जॉय केला. संयोगितासाठी आपल्याला या नक्कीला सहन करावंच लागणार आहे. त्यामुळे हिच्याशी आपण यापुढे जरा बरं वागू, असं मल्हारने ठरवलं. आबासाहेबांच्या हुकमानुसार त्या दिवशी गौरी आणि मल्हार दिवाळीच्या खरेदीसाठी निघाले होते. तू हो पुढे, मी जरा आलोच. मी माझी गाडी काढतोय, मल्हार म्हणाला. ती झपाझप खाली उतरली. 10 मिनिटं झाली तरी मल्हार काही आला नाही. हा मुलगा म्हणजे ना, मुलींच्यावर नखरे आहेत याचे.
बाहेर जाताना एवढा नट्टापट्टा करेल की एखाद्या वधू मुलीला सुद्धा लाजवेल. ती फोन करत होती, पण उचलण्याची तसदीसुद्धा तो घेत नव्हता. तिची चिडचिड वाढू लागली. तेवढ्यात गाडी समोर घेऊन मल्हार आलाच. काचा खाली करत म्हणाला, चल बस. ती वैतागली होती. किती वेळ, काय कळतं का तुला, इत्यादी इत्यादी. थांब थांब थांब, दीर्घ श्वास घे. आणि तुला मी मंत्र सांगितलाय ना, म्हण की तो. काय होता मंत्र? नको जिनी, नको चिराग, नको कोणता चमत्कार, प्रॉब्लेम असला की प्रकट होऊ दे फक्त ती ग्रेट मल्हार. तथास्तु कन्ये, म्हण लवकर, म्हण मंत्र. तो हसला. आजकाल तिच्याशी वागण्याचा पवित्रा त्याने बदलला होता. तो अगदी थंडपणे बोलत होता. जास्त काहीच न बोलता ती आत बसली. गाडी त्याने सुपर मार्केटच्या दिशेने सोडली. तवा अजून गरमच आहे वाटतं, गौरीकडे पाहत तो म्हणाला. तिने पुन्हा एकदा रागाने कटाक्ष टाकला. विषय बदलत तो म्हणाला, बरं त्या दिवशी तुझं प्रेझेंटेशन कसं झालं ग? प्रेझेंटेशनचं नाव घेताच गौरीची कळी खुलली. तिला विकी आठवला. मग मात्र ती विकीबद्दल भरभरून कौतुक करू लागली. गौरी, एवढं भारी आहे का ग विक्रांत? मल्हारने आश्चर्याने विचारलं. मग तर गौरी आणखीनच वाढवून चढवून बोलू लागली. विक्रांत किती फ्री माइंडेड आहे, किती स्मार्ट इंटेलिजंट आहे, त्याचा ॲटिट्यूड कसा भारी आहे, इत्यादी इत्यादी. आता विक्रांतला भेटायची मल्हारला तीव्र इच्छा झाली. गौरीने मग संयोगिताचा सुद्धा विषय काढला. मग तर मल्हारराव खूपच खुश झाले. तुला माहिती आहे, तिलाही तुझ्यासारखा ट्रेडिशनल मुलगा हवा आहे. हे वाक्य त्याच्या कानात कितीतरी वेळ घुमत राहिलं. त्याच्या डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं. लग्नाचा तो मंडप, घोड्यावरून बाशिंग बांधून येणारा मल्हार, पालखीत अंग चोरून बसलेली संयोगिता. तो लाजला. थांब की, सुपर मार्केट गेलं मागे. गौरीच्या आवाजामुळे तो भानावर आला. खरेदी करून ते परतले. त्या दोघांना हसत खेळत येताना पाहून भाऊ काका व आबासाहेबांना जितका आनंद झाला तितकंच आश्चर्य वाटत होतं. पण त्यांना कुठे माहीत होतं आपली ड्युटी मुलं काय दिवे लावणार आहेत ते. शनिवारी ऑफिस सजलं होतं. पूजा यथासांग पार पडली. पूजेला भाऊसाहेब आप्पासाहेब सपत्नीक हजर होते. त्यानिमित्ताने गप्पा गोष्टी, लग्नाची चर्चाही झाली. मल्हारने शेरवानी घातली होती आणि गौरी साडी नेसली होती. अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा दिसतोय. दोन्ही वरमाईंचं तेच म्हणणं पडलं. दुपारी स्नेहभोजन होतं. तेव्हा संयोगिता आणि विकीसुद्धा आले, अर्थात वेगवेगळेच. संयोगिताला पाहून मल्हार फ्लॅटच झाला. लांब सडक केस, गजरे माळलेले, हातभर बांगड्या, छोटीशी नथ आणि गुलाबी रंगाची साडी. अगदी 52 कशी सोनं दिसतंय. तो वेलकम करायला पुढे होताच ती थोडी लाजली. तेवढ्यात मागून विकीसुद्धा आला. त्याची एंट्री एवढी रुबाबदार होती की सगळा स्टाफसुद्धा पाहत राहिला. गौरी पुढे झाली. तिने आई बाबा, भाऊ काका सगळ्यांची त्याची ओळख करून दिली. मल्हारला विकीला भेटल्यावर थोडा कॉम्प्लेक्सच आला. विकीचं बोलणं वागणं सगळं हायफाय होतं. गौरीला असाच मुलगा हवा, अगदी विक्रांतसारखा. विक्रांत तिला सूट करतो. अगदी परफेक्ट आहे गौरी आणि विक्रांतची जोडी. विचार करत मल्हार थोडासा स्थिरावला, शांत झाला. गौरीचं चॉईस कधी चुकणार नाही. खरंच तिने आपल्याला का हो म्हणावं? तिच्यासाठी विक्रांत जास्त योग्य आहे. घ्या ना सरबत, गोड आवाजाने तो भानावर आला. संयोगिता बोलत होती. अरे तुम्ही का आणला सरबत? तुम्ही आमच्या पाहुण्या आहात, त्याने थोडं ओशाळत म्हटलं. छे, मला नाही आवडत पाहुण्यासारखं वागायला. मी जिथे जाते ना तिथली होऊन जाते. हा 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 हा, सरबतापेक्षा या संयोगिताचे शब्द गोड जास्त आहेत. मल्हार मनातल्या मनात म्हणाला. पूजा झाली, जेवण झाली आणि थोडक्यात दिवस सगळ्यांच्या अपेक्षेप्रमाणे आनंदात संपला. त्या दिवसापासून होतील तशा त्या चौघांच्या एकत्रित अशा गाठीभेटी वाढू लागल्या. मल्हार आणि गौरीचं आपापसातलं वागणंसुद्धा बदललं होतं. विक्रांत आणि संयोगिताच्या निमित्ताने का होईना दोघांच्या गप्पा होऊ लागल्या. आज विक्रांत काय बोलला, संयोगिताने कोणता ड्रेस घातला होता, अशा गप्पा रंगू लागल्या. दोघेही आपल्या भावना एकमेकांशी शेअर करू लागले. दोघं एकमेकांना कामात आणि प्रेमात मदतही करू लागले. मैत्रीचा बंध हळुवारपणे त्यांच्यात निर्माण होऊ लागला. मल्हारने गौरीच्या मदतीने एकदा संधी साधून संयोगिताला लग्नाबद्दल सरळ सरळ विचारूनच टाकलं. ती बावचळली, थोडी घाबरली. मी कसं सांगणार? तुम्ही तुमचं स्थळ घेऊन तुमच्या आईबाबांबरोबर माझ्या घरी मागणी घालायला या. मल्हारने आता कपाळाला हात लावला. इथेच तर सगळी गोम होती. आबांना याची भणक जरी लागली असती तरी लग्नाआधी मल्हारची मिरवणूक वाजत गाजत निघाली असती. पण जर संयोगिता तयार झाली असती तर गौरीला मध्यस्थी करून काहीतरी करता आलं असतं. पण आता काय करणार? बघूया, निघेल काहीतरी मार्ग. इकडे गौरीसुद्धा खूप खुश होती. पुढच्या आठवड्यात सगळेजण ऑफिसमधून पिकनिकला जाणार होते. तेव्हाच विक्रांतला प्रपोज करून आपल्या भावना व्यक्त करायच्या असं तिने ठरवून टाकलं होतं. मल्हार आणि संयोगिता, गौरी आणि विक्रांत
यांचं जमलं तरी पुढचा मार्ग बिकट होता. पण काय हरकत आहे, प्रेमासाठी लोक जीवही देतात. मग आपणही काहीतरी नक्कीच करू. आपल्या आई वडिलांना समजावून सांगू. नाही ऐकलं तर बंड पुकारू, उपोषण करू. इथपर्यंत त्या दोघांचं सगळं ठरलं होतं.